भावांनो, हॉलिवूडचा पिक्चर चालतो तो म्हणजे व्हीएफएक्स आणि सीजीआय मुळे, तर साऊथचे पिक्चर चालतात तिथल्या डायरेक्टरच्या नाव, तर आपला बॉलिवूडचा पिक्चर चालतो इथल्या स्टारच्या नाव. पण मराठीचं तसं नाही. आपल्या मराठीचं गणितच वेगळं आहे. आपला मराठी सिनेमा चालतोय तो म्हणजे इथल्या कंटेंटच्या दमवर, आणि इथलं कथानक हेच आपलं कंटेंट असतं. आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका चित्रपटाची चर्चा करणार आहे, ज्या चित्रपटानं तब्बल 1 नाही 2 नाही तर 5 पुरस्कारांचा अक्षरशः गुच्छाच उचलला, आणि तो पण राष्ट्रीय 5 पुरस्कार उचलले. नमस्कार मित्रांनो, मी खडूस, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे 2009 साली आलेला राजीव पाटील यांचा चित्रपट, तो म्हणजे जोगवा. मित्रांनो, जोगवाची कथा घुमते सुले आणि तायप्पा यांच्या भोवती. आता सुलीचा रोल केलाय मुक्ता बर्वे यांनी आणि तायप्पाचा रोल केलाय उपेंद्र लिमये यांनी. आता रोल ऍक्टिंग हे नंतर बोलू, पण जी कथा आहे ती आपल्याला सुरुवातीला सुली दिसते. आता सुलीची आई जेव्हा तिचं केस विंचरत असते त्यावेळी तिला तिच्या डोक्यामध्ये जटा सापडतात. जटा म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नसून फक्त केसांची निगा न राखल्यामुळे केस एकमेकाला चिकटणं. आता ते ऍक्च्युली दवाखान्यात दाखवण्यापेक्षा ती काय करते, ती ज्या गावात देवी म्हणजे रेणुकाचं जे मंदिर असतं तिथं ज्या देवदासी बसलेल्या असतात त्या देवदासीकडे सुलीला घेऊन जाते. आणि जी तिथली जी मुख्या असते ना, ती देवदासी तिथली, ती सुलीला म्हणते की आता देवीनं सुलीला सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे हिला सिलेक्ट केलंय कशासाठी, देवीची सेवा करायसाठी. आता हे देवदासी प्रथेमध्ये हे एक नॉर्मल गोष्ट आहे. ज्या वयात आलेल्या, नुकत्याच वयात आलेल्या मुली असतात त्यांना असं ठेवून घेतलं जातं आणि त्यांना आयुष्यभरासाठी देवाची एक जोगतीन बनवलं जातं. आता जेव्हा सुलीला ही बातमी कळते तेव्हा सुलीला काय करू हेच सुचत नाही. सुलीच्या डोळ्यामध्ये आपल्याला अक्षरशः म्हणजे तिची पुढे येणारी स्वप्न आणि तिचं भविष्य हे सगळं ती बघत असते, पण त्या सगळ्यांचा एका क्षणामध्ये तिच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर होऊन जातो आणि सुलीला आपलं आयुष्य हे त्या देवदासीमध्ये झोपून द्यावं लागतं. आता इकडं तायप्पाची स्टोरी पण काही वेगळी नाहीये. तायप्पाला एक किरकोळ साधी सिंपल आजार असतो बघा, तेच काय, त्याच्या लघवीद्वारे रक्त गेलेलं असतं. आणि जसं काही त्याच्या लघवीद्वारे रक्त जातं, त्याचे आई बाप ते काय करतात की ते दवाखान्यात न दाखवता त्या गावच्या वातावरणामुळे परत ते तिथंच घेऊन जातात. आणि तीच परत मुखिया त्या देवदासीची ती म्हणते की तायप्पाला पण आता जोगवा बनावा लागेल, तायप्पाला आता जोगता बनावं लागेल आणि देवीची सेवा करावी लागेल. पण ते म्हणतात की तायप्पा आता शर्ट पॅन्ट घालू शकत नाही, तायप्पाला जी देवीची सेवा करायची ती त्यानं आता साडी नेसून आणि ब्लाऊज घालून असंच केलं पाहिजे. क्षणार्धात तायप्पाच्या डोळ्यात अश्रू म्हणजे घळाघळा घालायला लागतात. हे स्वप्नात सुद्धा आपल्या जाणवणार नाही की एखाद्या धडधाकट मर्दाला त्यानं साडी नेसायचं हे कुणाच्या डोक्यात जरी आलं तरी ते कसं वाटतं, आणि ते तायप्पा आता भोगत असतो. मग इथून पुढे चित्रपट पुढत जातो आणि त्याच्यामध्ये सुलीला, आता सुली ही जशी देवदासी बनलेली असते ती प्रत्येक घरोघरी जात असते आणि जोगवा मागत असते. ती जोगतीन असते. आता याच्यामध्ये दाखवलंय जोगतीन म्हणजे हा गावचा माल असल्यागत तिला ट्रीटमेंट मिळते. या चित्रपटामध्ये हे सुद्धा दाखवलंय की ज्या काही देवदासी असतात त्यांचे कित्येक प्रॉब्लेम असतात. याचबरोबर देवदासीचा प्रॉब्लेम आहे, अंधश्रद्धेचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये निरक्षरता आहे, समलैंगिकता आहे. या चित्रपटामध्ये या सर्व काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. तरी सुद्धा हा चित्रपट असं कुठंच वाटत नाही की छोट्या तोंडी मोठा घास घेतलाय. चित्रपट आपल्या प्रत्येक गोष्टीवर योग्य पद्धतीनं फोकस टाकतो. चित्रपटातली एकही फ्रेम तुम्हाला असं वाटणार नाही की उगाच इथं घेतली. राजीव पाटील आणि आपले जाधव, कोण रवी जाधव यांचं दिग्दर्शन हे अगदी मनाला भावण्यासारखं आहे. तर चित्रपटाच्या कथानकाबद्दल पुढे बोलूया आपण. जसं काही सुली याच्यामध्ये रुळते, या मंडीमध्ये जाते, हा एखादा ग्रुप असतो. आता या ग्रुपमध्ये सुली पण येते आणि तायप्पा पण येतो. आता इथं सुलीवर दोरे डालणारे, सुलीवर हात मारणारे, डोळा ठेवणारे कित्येक जण या गावामध्ये असतात. आता सुलीला या देवीचीच रांड नाही तर सर्वजण गावची रांड असं समजत असतात. आता याच्यामध्ये तायप्पावर सुद्धा काही लोकांची नजर असते. आता तायप्पा हा साडी नेसून फिरत असतो, तर तायप्पावर डोळा ठेवून बसणारी काही माणसं हा आज ना उद्या समलैंगिक संबंध बनवेलच असं मनात ठेवून असतात ते. पण तायप्पा याला काही भीक घालत नाही. हळूहळू तायप्पाच्या मनाला अक्षरशः असं वाटायला लागतंय की हे आयुष्यच नको. पण सुली ही कसं तरी धीर गंभीर असते. शेवटी सुली एकाच्या प्रेमात पडते. एकाच्या प्रेमात पडल्यानंतर सुलीला आशेचा किरण दिसायला लागतो. सुलीला असं वाटतं की आता याच्याशी प्रेम करून आपण आयुष्यात पुढे आपला संसार रचू. पण तोच माणूस ज्याच्यावर हिनं प्रेम केलेलं असतं त्याचं मूल हिच्या पोटात असताना तो तिला दगा देतो आणि तिथून पळून जातो. आता सुलीचा प्रेमावरचा पण विश्वास उडालेला असतो. आता पुढे करायचं काय, कारण गावात तर तिला मारहाण झालेली असते. आता घरात तरी घेतलं जात नाही. इकडे तायप्पाचा जीव सुलीमध्ये अडकलेला असतो आणि तायप्पाच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटू लागत असतो.
आता हे म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे, कारण का दोन समदुःखी माणसं जेव्हा एकत्र येतात त्यावेळी हे प्रेम होणारच. त्यामुळे तायप्पा आणि सुली या दोघांचे विचार आणि मन जुळायला लागतात, आणि जशी काही या दोघांची मनं जुळतात तसं ते जवळीकता निर्माण होते. आणि जवळीकता निर्माण झाल्यानंतर तायप्पा सुलीला सांगतो की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तुझ्याशी संसार थाटायचा आहे. सुली पण ह्याच्याशी पहिला थोडा नकार देते, पण त्याच्यानंतर ती म्हणते ठीक आहे, कारण ती ह्या जीवनाला वैतागलेली असते. प्रत्येक जण तिला फक्त भोगण्यासाठी वापरत असतो. आता हा एक मुद्दा ह्याच्यामध्ये खूप चांगला दाखवलेला आहे राजीव पाटील यांनी. ज्या काही देवदासी असतात त्या गावच्या काही लोकांनी त्यांना फक्त भोगण्यासाठी ठेवलेलं असतं, आणि मध्येच याच्यामध्ये एक देवदासी जी असते ना तिचा मृत्यू याच्यामध्ये दाखवलाय. आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा तिला दफन केलं जातंय तेव्हा त्या दफनविधी करताना चप्पलनं मारलं जाते. आता चप्पलनं का मारलं जाते की परत हा जन्म नको. कथा पुढे सरकते. तायप्पा आणि सुली एकमेकांच्या प्रेमात असतात, पण जशी ही बातमी इतर लोकांना कळते त्याच मंडीमधल्या जे देवदासीची जी मुखिया असते, आता ही जे मुखियाचा रोल केलाय ती म्हणजे प्रिया बेडे यांनी. जबरदस्त, हॅट्स ऑफ त्यांच्या ऍक्टिंगला. तिच्यामध्ये तो असा थरार आणि ती चीड जशी काही ती स्क्रीनवर येते ना, आपल्या तोंडून शिव्या येतात, एक विलनस कॅरेक्टर तशी ती धरते. तायप्पाला धरते आणि सुलीला पण धरते, आणि ती त्यांना एकत्र होऊ देत नाही. पण दोघांच्या मध्ये इतकं प्रेम असतं की त्या या समाजाच्या विरोधात आणि धर्माच्या विरोधात उभं राहायला तयार होतात. आता जरी मी हे सांगताना जरी सोपं वाटत असलं तरी चित्रपटात जे दाखवलेलं आहे राजीव पाटील आणि रवी जाधव यांनी, ते अक्षरशः तुमच्या अंगावर काटा आणण्यासारखं आहे. अंगावर काटा आणि शहारा आणणार आणि डोळ्यात अश्रू आणणार, यात काय वादच नाही. शेवटी हे दोघं लग्न करतात का, संसार करतात का, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्की बघा. काही चित्रपटातल्या मी काही गोष्टी मेन्शन करणार आहे. या चित्रपटामध्ये जे काही दाखवलेलं आहे ना ते अगदी सत्य घटना आहे. याच्यामध्ये काल्पनिकता कुठेही नाही. आताच आजही तुम्ही जर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर बेळगाव जिल्ह्यामध्ये तिथं यल्लम्मा देवी फेमस आहे, तिथं जर तुम्ही गेला तर तिथं अशा तुम्हाला कित्येक देवदासी बघायला मिळतील, ज्या देवदासींचा कोण वालीच नाही, ज्या देवदासींचं पुढे भविष्यात काय होणार आहे ते काहीच माहित नाही. ना त्यांना वर्तमान काळ आहे ना त्यांना भविष्य काळ आहे, म्हणजे त्यांना काहीच नाहीये. जो कोण येतो त्यांना भोगतो आणि निघून जातो. त्यांच्या आयुष्यात आहे काय, मिळणार काय, होणार काय याची त्यांना काहीही कल्पना नाही, आणि त्याची त्यांना पर्वाही नाही. त्यांनाच नाही तर त्यांच्या आई वडिलांना, म्हणजे कुणालाच याची काही पर्वा नाही. हा चित्रपट अक्षरशः तुमच्या मनाला, काळजाला हेलकावणारा आहे. हा चित्रपट तुम्ही जर बघितला नसेल तर एकदा अवश्य बघा. आजची जनरेशन जे आहे तर हा चित्रपट आणि याचे पोस्टर बघून म्हणतील की नाही हा तर जुन्या पढरीतला पिक्चर आहे, पण नाही, एकदा तुम्ही चित्रपट बघायला सुरुवात केली, चित्रपट अशी ग्रीप घेतो, हा तुमच्या मस्ट वॉच लिस्ट मध्ये असायलाच पाहिजे. वरून सोने पे सुहागा म्हणण्यासारखं अजय अतुल यांचं संगीत, वाह, संगीत असावं तर असं. गाणी जबरदस्त, म्युझिक जबरदस्त, प्रत्येक फ्रेम जबरदस्त. एक हरिहरांनी म्हटलेलं एक ज्याच्यामध्ये गाणं आहे बघा, जीव रंगला. तुम्ही तर ते गाणं, यातली प्रत्येक गाणी तुम्ही लूपवर ठेवून ऐकत बसाल. तर एकदा अवश्य हा चित्रपट बघावा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.